महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संयुक्त कृतीच्या माध्यमातून जे काय आंदोलन आम्ही छेडलेलं आहे त्या आंदोलनाच्या निमित्तानं दिनांक 7 ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आमची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं म्हणून त्यांनी चर्चा पण केली। त्या चर्चेमध्ये त्यांनी 20 तारखेला आमची दुसरी चर्चा करून त्या चर्चेमध्ये हा तोडगा मिटवण्याचं आश्वासन दिलं होतं। 20 तारीख गेली, 23 तारीख गेली, 28 तारीख गेली, तरीही आजपर्यंत आमची कुठलीही बैठक या सरकारनं घेतलेली नाही। त्यामुळं या तमाम आपल्या एस टी कामगारांना आम्हाला हे सांगायचं आहे की सरकारला आपल्या लाडक्या बहिणीसाठी वेळ आहे, आपल्या लाडका भाऊसाठी वेळ आहे। वेगवेगळे कार्यक्रम मुख्यमंत्री महोदय घेत आहेत त्यांच्यासाठी, मग हा एस टी कामगार हातात त्यांचा का सावत्र भाऊ आहे का, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। त्यामुळं या सरकारला मला या ठिकाणी खरं तर इशारा द्यायचा आहे की उद्या 3 सप्टेंबर या दिवशी आम्ही एक धरणे आंदोलनाची जी नोटीस दिलेली आहे त्या धरणे आंदोलनाच्या नोटीसच्या अनुषंगानं उद्या आम्ही ते धरणे आंदोलनाला बसत आहोत। सर्व तमाम एस टी कामगारांना आम्ही विनंती करतो की या धरणे आंदोलनाला तुम्ही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या सरकारनं आपली ताकद दाखवून द्यावी आणि आपण त्यांचे लाडके भाऊ होऊ शकत नाही तर आपण सावत्र भाऊ झाल्यानंतर आपण काय करू शकतो हे दाखवून द्यावं, ही विनंती मी बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा केंद्रीय अध्यक्ष पांडुरंग वाघमारे या नात्यानं करतो। धन्यवाद। महाराष्ट्र एस टी कृती समितीतर्फे महाराष्ट्रातील सर्व एस टी कामगारांना विनंती करण्यात येते आणि आवाहन करण्यात येते की उद्या होणारा 3 सप्टेंबरचा धरणे आंदोलनाच्या कार्यक्रमात सर्व महाराष्ट्रातील एस टी कामगारांनी सहभागी व्हावे। आज जर आपल्याला काही नाही मिळालं तर यानंतर पुढे कधीही मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि एस टीचा कामगार हा वेळोवेळी ह्या प्रगतशील महाराष्ट्राच्या हिश्श्यात खूप मोठा एस टीचा वाटा आहे आणि नेहमीसाठी एस टीचा कामगार हा आपल्या न्याय हक्कापासून दुरावलेला आहे। तरी माझी महाराष्ट्रातल्या सर्व एस टीच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की उद्या धरणे आंदोलनात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, ही विनंती बंडू फड, महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन सरचिटणीस। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कृती समितीच्या सर्व पदाधिकारी सभासद सदस्यांना आज आम्ही इथून सांगू शकतो की आज राज्य परिवहन महामंडळाचं जे काही केंद्रस्थान आहे त्या वाहतूक भवनावरून या आंदोलनाचं रणशिंग कृती समितीच्या वतीनं फुंकण्यात आलेलं आहे। कामगार बांधवांनो, काळजी करायची नाही, भीती बाळगायचं कारण नाही। आपण जे आंदोलन पुकारलेलं आहे ते कायद्याच्या कसोटीमध्ये आणि नियमात बसून पुकारलेलं आहे। मागचे जे आंदोलनं झाले त्या आंदोलनातून किती लोकांचं नुकसान झालं, किती कामगारांचं नुकसान झालं, किती लोकांचं मरण झालं हे आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे। आपलं आंदोलन हे माणसांना तारणारं आहे, कामगारांना तारणारं आहे, म्हणून काळजी करण्याचं कारण नाही आणि घाबरण्याचं पण कारण नाही। आपल्याला महाराष्ट्र शासनाने चर्चेसाठी बोलवलं नाही, परंतु आपल्या आंदोलनातून जर प्रभाव दिसला तर निश्चितच महाराष्ट्र सरकार आपल्याला चर्चेसाठी बोलवील। अशा प्रकारची भूमिका राज्य महामंडळातील सर्व महाराष्ट्रभरातील कामगारांनी घ्यावी आणि आंदोलन यशस्वी करून न्याय हक्कासाठी लढा उभा राहावा, हीच विनंती मी महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियनच्या वतीनं या ठिकाणी करतो। माझं नाव अशोक दाभाडे, राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियन। महाराष्ट्र एस टी कामगार कृती समितीमार्फत आज आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना मी एक विनंती करू इच्छित आहे की उद्या होणाऱ्या धरणे आंदोलनामध्ये आपण सहभाग घ्यावा, कारण हे धरणे आंदोलन हे आपल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी करण्यात येत आहे। आपण शासनाने मागणी केलेली आहे की आमच्या शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं, मागील सगळे भत्ते क्लिअर करावे आणि हे भत्ते जर आत्ता यावेळेस ही आता गोष्ट घडली नाही तर भविष्यात परत गोष्ट कधी घडणार नाही आहे। तर आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की उद्या होणाऱ्या धरणे आंदोलनामध्ये आपण सहभाग घ्यावा आणि महाराष्ट्र एस टी कामगार कृती समिती याला पूर्णपणे आपण आपला पाठिंबा द्यावा। मी संतोष गायकवाड, महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस।